श्रीमद् भागवत कथा तृतीय दिवस। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत भगवान की जय। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की परीक्षिती राजावर कलीचा कसा प्रभाव पडला आणि त्या कलीच्या प्रभावामुळे परीक्षितीच्या हातून शमीक ऋषींचा अपमान झाला। परीक्षिती राजा गंगेच्या काठी जाऊन बसला। 16 वर्षाचे शुक मुनी भजन करत करत आले। कोणतं भजन? राम नाम के हीरे मोती, श्याम नाम के हीरे मोती, मैं बिखरावा गली गली, ले लो रे कोई शाम के बंदे, मैं शोर मचावा गली गली, ले लो रे कोई शाम के बंदे, मैं शोर मचावा गली गली। शुकाचार्य निघाले भागवताचे श्लोक गात गात आणि आपल्याला उपदेश करत आहेत। नीट ऐका। शुकाचार्य म्हणतात, माया के दीवाने सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यहीं पड़ा रह जाएगा, सुंदर काया मिट्टी होगी, सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगा गली गली, ले लो रे कोई शाम के बंदे, मैं शोर मचावा गली गली, ले लो रे कोई शाम के बंदे, मैं शोर मचावा गली गली। अर्थात शुकाचार्य म्हणतात, माया के दीवाने सुन लो, एक दिन ऐसा आएगा, एक दिवस असा येईल की जे कमवलं ते सगळं इथंच ठेवावं लागणार आहे। धन दौलत और माल खजाना, धन दौलत और माल खजाना यहीं पड़ा रह जाएगा, म्हणजे सोबत काहीच जात नाही, सर्व इथंच ठेवून जावं लागतं। सुंदर काया मिट्टी होगी, म्हणजे ज्याच्यावर आपण खूप प्रेम करतो ते सौंदर्य तेही मातीत मिसळून जाणार आहे। आणि शेवटी चर्चा होगा गली गली, म्हणजे गेल्यावर लोक एकतर फारच चांगला होता म्हणतील, नाहीतर फार वाईट होता, बरं झालं गेला असं म्हणतील। बस एवढीच चर्चा होणार आहे आपण गेल्यावर। पुढच्या कडव्यात शुकाचार्य म्हणतात, क्यों करता है मेरा मेरा, यह तो तेरा मकान नहीं, क्यों करता है मेरा मेरा, यह तो तेरा मकान नहीं, झूठे जग में फंसा हुआ है, वह सच्चा इंसान नहीं, जग का मेला 2 दिन का है, अंत में होगी चला चली, जग का मेला 2 दिन का है, अंत में होगी चला चली, ले लो रे कोई शाम के बंदे, मैं शोर मचावा गली गली, म्हणजे क्यों करता है मेरा मेरा, अरे काहीच तुझं नाही, हे सगळं जग, हे सगळं खोटं आहे, भोग ऐश्वर्य विलास सर्व मिथ्या नश्वर आहे। जग का मेला 2 दिन का है, म्हणजे हे सगळं जग फक्त थोडे दिवस सोबत आहे, शेवटी एकट्यालाच जावं लागतं। पुढे शुकाचार्य म्हणतात, जिन जिन ने यह मोती लूटे, वो तो माला माल हुए, धन दौलत के बने पुजारी, या फिर वह कंगाल हुए, सोने चांदी वाले सुन लो, सोने चांदी वाले सुन लो, बात सुनाओ खरी खरी, ले लो रे कोई शाम के बंदे, मैं शोर मचावा गली गली,
ले लो रे कोई शाम के बंदे मैं शोर मचावा गली गली. म्हणजे जन्नी जन्नी जिन जिन ने ये मोती लूटे. म्हणजे कोणते मोती? हरिनामाचे मोती. वो तो माला माल हुए. ज्यांनी ज्यांनी हरिनामाचे मोती लुटले ते तर मालामाल झाले. ज्यांनी हरिनामाचं धन लुटलं ते वैकुंठात गेले. त्यांनी वैकुंठात जागा मिळवली. आणि धन दौलत के बने पुजारी. म्हणजे हरिनाम सोडून नुसतं धनाच्या मागे लागले ते खऱ्या अर्थाने कंगाल झाले आणि नरकात गेले. पुढे शुकाचार्य म्हणतात, दुनिया को तू कब तक पगले अपना कहता जाएगा. गोविंद को तू भूल गया है अंत समय पछताएगा. 2 दिन का यह चमन खिला है 2 दिन का यह चमन खिला है फिर मुरझाए कली कली. ले लो रे कोई शाम के बंदे मैं शोर मचावा गली गली. ले लो रे कोई शाम के बंदे मैं शोर मचावा गली गली. म्हणजे या जगाला तू किती दिवस आपलं म्हणत राहणार आहेस? या जगापुढे तू भगवंताला विसरलास. पण शेवटी पश्चातापाची वेळ येईल. 2 दिन का यह चमन खिला है. म्हणजे फक्त 2 दिवस आयुष्य. आणि पुन्हा फिर मुरझाए कली कली. ले लो रे कोई शाम के बंदे मैं शोर मचावा गली गली. ले लो रे कोई शाम के बंदे मैं शोर मचावा गली गली. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय. असे हे सुंदर भजन गात गात शुकाचार्य मुनी तिथे आले. त्यांचं आगमन झालं आणि शुकाचार्य तिथे आल्याबरोबर परीक्षितींनी त्यांचे घट्ट पाय धरून प्रार्थना केली, हे गुरुवर, मला उद्धरून न्या, मला उद्धरून न्या. मी एका थोर संताचा अपमान केला आहे. माझ्या हातून खूप मोठं पाप घडलं आहे आणि आता मी 7 दिवसच जगणार आहे. फक्त 7 दिवसांनी मी आता मरणार आहे. तेव्हा शुकाचार्यांनी राजाच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, घाबरू नको. अरे, खटवांग नावाच्या राजानं एका मुहूर्तामध्ये देवाची प्राप्ती करून घेतली. मग तुझ्याकडे तर 7 दिवस आहेत. तू घाबरू नको, चिंता करू नको. मी तुला वचन देतो, मी 7 दिवसात तुला भगवत दर्शन घडवून आणेल. तू चिंता करू नको. असं जेव्हा शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला आश्वासन दिलं तेव्हा परीक्षिती राजाच्या मनातली भीती निघून गेली. तो चिंतामुक्त झाला आणि परीक्षिती राजांनी शुकाचार्यांची पाद्यपूजा केली. कारण आता व्यासपीठावर बसून शुकाचार्य आपल्याला उपदेश करणार आहेत, म्हणून त्यांनी त्यांची पाद्यपूजा केली. या पुढील कथा पुढच्या भागात पाहू. जय श्रीकृष्ण. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.